महाराष्ट्राची नंबर 1 मालिका असलेल्या ठरलं तर मग मालिकेमधून आता जुन्या साक्षी शिखरेची एक्झिट होणार आहे। ठरलं तर मग मधून जुन्या साक्षीने कोणत्या कारणामुळे एक्झिट घेतली आहे आणि तिच्या जागी आता या मालिकेत कोणती नवी अभिनेत्री दिसणार आहेत, पाहूयात याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये। त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। छोट्या पडद्यावरील ठरलं तर मग मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे। या मालिकेतील साक्षी शिखरे हे पात्र साकारणारी अभिनेत्री पुन्हा एकदा बदलणार आहे। छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ठरलं तर मग गेली 2 वर्ष टीआरपीच्या यादीत अव्वल क्रमांकावरती आहे। या मालिकेचा ट्रॅक आणि मालिकेतील कलाकार दोन्हीही प्रेक्षकांचे आवडते आहेत। या मालिकेतील नायक नायिका जितके प्रेक्षकांचे आवडते आहेत, तेवढेच मालिकेचे खलनायक देखील लोकप्रिय आहेत। नागराज, महिपत शिखरे, साक्षी शिखरे, प्रिया यांची खलनायकी गँग मिळून सायली आणि अर्जुनला त्रास देत असतात। मात्र आता मालिकेत पुन्हा मोठा बदल दाखवण्यात येणार आहे। मालिकेतील साक्षी शिखरे हे पात्र साकारणारी अभिनेत्री पुन्हा एकदा बदलणार आहे। मालिकेत सध्या अभिनेत्री केतकी विलास ही साक्षी शिखरे हे पात्र साकारतीये। यापूर्वी मालिकेच्या सुरुवातीला अभिनेत्री मीरा जगन्नाथ ही साक्षीची भूमिका साकारत होती, मात्र तिने मध्येच मालिका सोडली होती। त्यानंतर केतकी ही भूमिका साकारत होती। आता केतकी सुद्धा ही मालिका सोडणार आहे आणि तिच्या जागी मालिकेत दुसरी अभिनेत्री येणार आहे। याबद्दल मटाला दिलेल्या ऑनलाईन मुलाखतीमध्ये केतकी म्हणाली, साक्षी एका नव्या लुकमध्ये दिसणार आहे, पण ती व्यक्ती मी नसेल तर एक वेगळी व्यक्ती असेल। ती नवी व्यक्ती कोण आहे हे एका वेगळ्या पद्धतीने समोर येईल। मी स्वतः यापुढे साक्षी शिखरे हे कॅरेक्टर साकारणार नाही। माझा या मालिकेतील प्रवास संपत आहे। मालिका सोडण्यामागचं कारण सांगताना ती म्हणाली, मालिका सोडण्यामागे माझी काही वैयक्तिक कारणं आहेत। कुटुंबाला सुद्धा वेळ द्यायचा असतो। मला एक 7 वर्षाची मुलगी आहे। पूर्वी आमने सामने या नाटकाचे प्रयोग थोडे कमी असायचे, त्यामुळे मी आठवडाभर मालिकेचं शूट करून शनिवारी रविवारी नाटकाचे दौरे करायचे। पण आता आमच्या नाटकांचे प्रयोगही प्रेक्षकांच्या उत्तम प्रतिसादामुळे हल्ली वाढले आहेत। त्यामुळे हे सगळे एकत्र सांभाळणं माझ्यासाठी तारेवरची कसरत करण्यासारखं होत आहे। घरातल्या काही गोष्टी बदलल्यामुळे मला हा जड निर्णय घ्यावा लागत आहे। त्यासाठी मला मालिकेच्या टीमकडूनही सकारात्मक पाठिंबा मिळाला, त्यांनीही मला नीट समजून घेतलं आहे। अशा प्रकारे साक्षी शिखरेची म्हणजेच अभिनेत्री केतकी विलास हिची एक्झिट झाली आहे। केतकीने वैयक्तिक कारणामुळे ठरलं तर मग ही मालिका सोडली आहे। दरम्यान ठरलं तर मग मालिकेत केतकीला तुम्ही मिस करणार का? तिची साक्षी शिखरेची भूमिका तुम्हाला आवडत होती का? आणि केतकीच्या जागी मालिकेत कोणती अभिनेत्री साक्षीच्या भूमिकेत दिसायला हवी, या साऱ्यांबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया? तसेच तुम्ही ठरलं तर मग मालिका पाहता का? तुम्हाला ही मालिका आवडते का? सायली अर्जुनची जोडी तुम्हाला कशी वाटते? तसंच ठरलं तर मग मालिकेतील कोणतं पात्र तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतं? आणि ठरलं तर मग मालिकेच्या सध्या सुरू असलेल्या ट्रॅकवरती आणि सिक्वेन्सवरती काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया? आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा। मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।